स्वतः सावरकरांनीच असं एका ठिकाणी सांगितलं आहे की मी त्या समुद्रात मारलेली उडी ही तुम्ही विसरलात तरी चालेल, पण मी रत्नागिरीमध्ये जे काम केलं ते तुम्ही कधी विसरता कामा नाही. त्यामुळं त्यांना स्वतःला आपल्या आयुष्यातल्या कोणत्या गोष्टींना अधिक महत्त्व द्यावंसं वाटत होतं ते त्यातनं आपल्या लक्षात येईल. आज विषय जाहीर करताना असा केलेला आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सद्यस्थिती ही प्रारंभीच एक बारीकसा खुलासा करू इच्छितो. तो असा आहे की मला अचानक स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलण्यासाठी तुम्ही याल का असं निमंत्रण मिळालं आणि मी हो म्हटलं. तेव्हा विषय काय तुमचा असं विचारल्यानंतर म्हटलं सावरकर. पण सावरकर आणि काय, एकदम विचार करून कुठलाही विषय सांगणं शक्य नव्हतं, म्हणून मी सांगितलं ठीक आहे सद्यस्थिती. आणि मग मात्र मी विचार करायला लागलो की सद्यस्थिती हा विषय हा तसा कोणाच्याही संबंधामध्ये बोलता येण्यासारखा असतो, म्हणून देणं ठीक आहे. पण मग जसजसं मी या ठिकाणी आपल्यापुढे काय विचार मांडावा याचा विचार करून लागलो तेव्हा असं लक्षात आलं सद्यस्थितीचाही मी विचार करणार आहेच, व्याख्यानाचा उत्तरार्ध त्याच्याशी संबंधित असेल. पण मला विशेषत्वानं जाणीव होते ती अशी आहे की आज 28 मे ही सावरकरांची जयंती आहे. थोडासा कोणीतरी अभ्यास करण्यासारखा हा विषय आहे की आज किती वृत्तपत्रांनी या गोष्टीची नोंद आपल्या पहिल्या पृष्ठावर केलेली आहे, किंवा किती चॅनेल्सनी सावरकरांची ही जयंती साजरी केलेली आहे, किंवा किती संस्थांमध्ये सावरकरांची जयंती साजरी होते आहे. आता अर्थातच शाळा कॉलेजांसारख्या संस्थांमध्ये हे होणं शक्य नाही आहे, बरोबर आहे. पण अनेक संस्थांमध्ये विविध नेत्यांच्या आणि अर्थातच थोर पुरुषांच्या अशा ज्या तजविरी लावलेल्या असतात त्या तजविरींना अगदी मे महिना असला, एप्रिल महिना असला तरी हार घालून आपली आदरांजली व्यक्त करण्याची प्रथा आहे. ही प्रथा लक्षात घेतली तर किती संस्थांमध्ये सावरकरांचं चित्र लावलेलं आहे आणि त्याला आज हार घालून आपली आदरांजली व्यक्त केली गेलेली आहे असा विचार करून पहा. मग आपल्या लक्षात येईल की असं काही झालेलं नाही आहे. ही एक दुर्दैवी बाब आहे. सावरकरांची जेवढी आठवण आपण ठेवायला पाहिजे तेवढी आपण ठेवलेली नाही. किंबहुना एक काळ असा गेला आहे की सावरकरांचं नाव हे या इतिहासातनं पुसून कसं टाकता येईल याचा विचार केलेला आहे लोकांनी. मी सांगतोय हे कदाचित तुम्हाला चमत्कारिक वाटेल, पण सावरकरांचं वर्णन करायचं झालं तर आज मला असं करावंसं वाटतं की एक उपेक्षित थोर पुरुष आहे. समाजानं फार मोठी उपेक्षा या अत्यंत श्रेष्ठ माणसाची केलेली आहे. अर्थात त्याबद्दल सावरकरांना ना खेद ना खंत असंच होतं, कारण त्यांनी स्वतःच शेवटी ज्यावेळेला प्रायोपवेशन करून प्राणत्याग केला त्यावेळेस त्यांनी असंच म्हटलं की मी कृतार्थ आहे आणि मी कृतज्ञ देखील आहे. माझ्याबद्दल ज्या ज्या लोकांनी माझ्यासाठी सहकार्य केलं त्या सर्वांबद्दल मी कृतज्ञ आहे. आणि मी जे योजलं होतं आयुष्यामध्ये ते काही प्रमाणात का होईना मला साध्य झालं याबद्दल मी कृतार्थ आहे. तेव्हा ना खेद ना खंत अशा पद्धतीनेच त्यांनी स्वतः एखाद्या ऋषीला शोभेल अशा पद्धतीनं आपला प्राणत्याग केलेला आहे. पण हा कृतघ्न समाज हा सावरकरांना विसरू पाहतोय अशी स्थिती आलेली आहे. आपल्याला सांगितलं तर कदाचित खरंही वाटणार नाही. मी शाळेमध्ये शिक्षक होतो बरं का, आणि शिक्षक असताना 1954 किंवा 55 सालची ही घटना आहे. एक इतिहासज्ञ
इतिहास संशोधक समजले जाणारे आणि इतिहासाची पुस्तकं ज्यांची शाळांमध्ये लावलेली होती असे एक प्राध्यापक, मी नाव सांगत नाही त्यांचं, कारण त्यांच्यासंबंधी मला गौरव सांगायचा नाही आहे, असं एक त्यांचं व्याख्यान शाळेमध्ये होतं. आणि व्याख्यानाच्या वेळेला टिळक पुण्यतिथीच्या दिवशी एका विद्यार्थ्याने त्यांना असा प्रश्न विचारल्यानंतर की टिळकांचा आणि क्रांतिकारकांचा काही संबंध होता का. ते 54-55 साल, त्यावेळेला त्यांनी असं उत्तर दिलं की टिळकांचा आणि क्रांतिकारकांचा काही संबंध असेल तर त्या संबंधी कोणताही ऐतिहासिक पुरावा आमच्याजवळ नाही, त्यामुळे आम्ही असा संबंध होता असं विधान करू शकत नाही. एका इतिहास तज्ञ, इतिहासकार म्हणवणाऱ्या अशा व्यक्तीचं हे भाषण होतं. तेव्हा त्यांना शिक्षकांच्या सभेमध्ये गप्पा मारताना मी त्यांना असा प्रश्न विचारला की महाशय, आपण लिहिलेलं आणि या शाळेमध्ये 8वीच्या किंवा 9वीच्या वर्गाला असेल ते इतिहासाचं पुस्तक, सरकार मान्य असलेलं असं एक पुस्तक आत्ता मी आपल्याला दाखवतो. या पुस्तकामध्ये एक पाठ आहे, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी झालेली चळवळ. आणि या चळवळीमध्ये अगदी थेट वासुदेव बळवंतापासून किंवा 1857 पासून तुम्ही आढावा घेतलेला आहे आणि 1947 साली स्वातंत्र्य मिळालं तिथपर्यंत आलेला आहात, पण यात कुठेही सावरकरांचा उल्लेख नाही. हे कसं काय? सावरकरांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काही कष्ट घेतले, याला ऐतिहासिक पुरावा आपल्याला प्राप्त झालेला नाही का? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की मित्रा, पाठ्यपुस्तक सरकार मान्य होण्यासाठी काय करावं लागतं हे तुला माहिती आहे. हे मी माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगितलं. हे 1954 किंवा 55 साल असेल, पण सावरकरांची अशी उपेक्षा ही अगदी फार त्यांच्या प्रारंभापासून झालेली आहे. आपल्याला काही घटना मी आपल्याला सांगणार आहे. वृद्धत्वामुळे काही गोष्टी पटकन लक्षात येत नाहीत माझ्या, म्हणून मी आज काही टिपण करून आणलंय मुद्दाम. तेव्हा मध्ये मध्ये जर खंड झाला किंचित बोलण्यामध्ये तर क्षमा करा, पण मी आपल्याला काही प्रत्यक्ष घटनाच सांगू इच्छितो. उदाहरणार्थ बघा, एक, आणि मग मी विचारही करणार आहे की असं का झालं असावं. सावरकरांची ही उपेक्षा ही समाजानं का केली असावी याचा विचार आपल्याला करायचा आहे आणि तो सद्यस्थितीशी संबंधित आहे. पण ही उपेक्षा समजून घेऊया. बघा, उदाहरणार्थ अगदी कालक्रमानं विचार करायचा झाला तर 1911 साली म्हणजे 10 साली त्यांना काळ्यापणाची शिक्षा झाली आणि 1911 साली बारीनं म्हणजे तिथला जो जेलर त्यानं एक वार्ता सांगितली. ती वार्ता अशी होती की सावरकर, तुम्ही मुंबई विद्यापीठाचे BA झालेले आहात, तर विद्यापीठाने तुमची डिग्री काढून घेतली आहे. म्हणजे आता विद्यापीठ तुम्हाला BA समजत नाही. आता काय खरं म्हणजे कारण होतं? समजा ते BAचं सर्टिफिकेट त्यांच्याजवळ राहिलं असतं किंवा BA सावरकर BA असं समजा दिलं असतं कोणी, तर काय बिघडलं? आणि 50 वर्ष ते तिथे राहणार होते त्यावेळेला. अशा स्थितीमध्ये मुंबई विद्यापीठातल्या विद्वान लोकांनी म्हणजे त्यावेळेच्या अकॅडमिक काउन्सिल वगैरे ह्या मंडळींनी सावरकरांची BA पदवी काढून घेतली. पण विशेष गोष्ट अशी की सावरकर मुक्त झाले. 37 साली तर त्यांना सर्वत्र संचार करायला परवानगी मिळाली आणि त्यानंतर लोकांनी अशी मागणी केली की अहो त्यांची ती डिग्री तरी परत द्या किंवा त्यांना नवीन डिग्री द्या चांगली. 1938 साली नागपूर विद्यापीठानं त्यांना म्हणजे 37 साली सावरकर मुक्त झाले आणि 1938 साली नागपूर विद्यापीठ स्थापन होऊन जेमतेम वर्ष झालेलं असेल त्यावेळेला. त्या काळामध्ये नागपूर सारख्या ठिकाणच्या लोकांनी सावरकरांना D.Litt ही पदवी दिली आणि डॉक्टर ऑफ लेटर्स
त्यावेळेला सावरकरांनी अर्थात डॉक्टर सावरकर असं कुठे म्हणून घेतलं नाही स्वतःला, पण ही एक सन्माननीय पदवी देण्याचं सौजन्य हे त्यावेळेच्या नागपूरच्या विद्वानांनी दाखवलं. पण बाकीच्या लोकांनी, महाराष्ट्रातल्या लोकांनी छे आम्ही नाही हे करू शकत. कारण काय? कारण हे मगाचं मी सांगितलं ते की सरकारची आवक कृपा होईल आमच्यावर. शेवटी 1959 साली पुणे विद्यापीठानं त्यांना डॉक्टर ऑफ लॉज अशी पदवी दिली. पुण्यातल्या लोकांना काही लाज वाटली असेल, पण तरीही मुंबई विद्यापीठानं काही याकडे लक्ष दिलं नाही. आणि गंमत म्हणजे तुम्हाला कदाचित हे हास्यास्पद वाटेल, 1961 साली मुंबई विद्यापीठाने सावरकरांना त्यांची BA ही डिग्री परत दिली. सांगितलं ठीक आहे सावरकर, तुम्हाला आम्ही आता BA झालात म्हणून समजतो. अरे किती हास्यास्पद आहे. पण हे करणाऱ्या त्या विद्वानांच्या हे लक्षात आलं नाही की संपूर्ण आयुष्य ज्यानं काही विशिष्ट ध्येयासाठी म्हणून व्यतीत केलं, त्यांची योग्यता हे आपण ठरवणारे कोण. पण ही उपेक्षा करण्याची वृत्ती आहे ना, ही वृत्ती इथे दिसते बघा. किंवा आता एक दुसरी गोष्ट लक्षात आणून देतो. आपल्याला माहिती आहे सावरकरांची 2 गीतं ही मंगेशकर कुटुंबियांनी गायलेली आहेत. फार सुंदर गीत आहेत, वारंवार आपण ऐकतो. स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयताम वंदे हे एक गीत, आणि दुसरं सागरा प्राण तळमळा हे गीत. आता ही दोन्ही गीतं इतकी प्रसिद्ध आहेत आणि ती काही आताची नाही आहेत. त्यातलं स्वतंत्रते भगवती हे गीत तर सावरकरांनी त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये लिहिलेलं आहे. आणि सागरा प्राण तळमळा हे ज्यावेळेला ते इंग्लंडमध्ये होते, ब्रायटनच्या त्या किनाऱ्यावर बसलेले होते, त्यावेळेला त्यांना सुचलेलं. म्हणजे किती जुनी आहे ही गीतं बघा. ही गीतं आमच्या आकाशवाणीला 1965 पर्यंत माहिती नव्हती. किती? 1965 पर्यंत. आणि 1965 नंतर ही गीतं मुंबई आकाशवाणीवर वाजवली जायला लागली. तोपर्यंत लता मंगेशकर सारखा आवाज असलेली सुद्धा ही गीतं ही आकाशवाणीला मान्य नव्हती. केवढी उपेक्षा आहे. का बरं? का वाजवली जायला लागली हे सुद्धा आपल्याला मुद्दाम लक्षात आणून देतो की 1965 साली पाकिस्तान आणि हिंदुस्थान यांचं युद्ध झालं होतं. 66च्या जानेवारीमध्ये ताशकंद करार झाला आणि युद्ध संपलं. सावरकरांनी त्यावेळेला जेव्हा भारताच्या फौजा या लाहोरपर्यंत जाऊन धडकल्या होत्या, त्यावेळेला अभिनंदन केलं होतं आपल्या फौजांचं. तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की अरे, सद्यस्थितीमध्ये सावरकरांचं जे म्हणणं आहे की आपलं सैनिकी बळ अत्यंत उत्तम असलं पाहिजे, त्याचा प्रत्यय आला आपल्याला. आणि मग सरकारला असं वाटू लागलं. एका गोष्टीचा खेदाने मी उल्लेख करतो की त्यावेळेला पंडित नेहरू नव्हते. कारण 1962 साली ज्या वेळेला चीननं आक्रमण केलं, त्यावेळेलाही हिंदुस्थानची सैनिकी परिस्थिती किती कमकुवत आहे हे लक्षात आलेलं होतं. आणि तेव्हाही खरं म्हणजे सावरकरांच्या या सांगण्याचा अन्वय अर्थ लोकांना समजायला पाहिजे होता. पण तो तेव्हा समजला नाही, तेव्हा तो लक्षात घेतला नाही. कोण सावरकर आणि कोण सावरकर हे म्हणणं आजपर्यंत कसं चालू आहे याची आठवण आपल्याला असेल की अंदमानमध्ये त्यांच्या कवितेच्या ज्या 4 ओळी तिथे लावलेल्या होत्या, त्या आपल्या एका नतद्रष्ट अशा मंत्र्यानं काढून टाकायला लावल्या. का बरं? की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, दिव्या बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. या त्या ओळी यात काय आक्षेपार्ह आहे हो? पण या सावरकरांच्या आहेत. मग लोक येणारे विचारतील हे कोण सावरकर, आणि कदाचित त्यांना सावरकरांची माहिती कोणी तिथला वाटाड्या देईल. नको, सावरकरांचं नाव पुसून टाकण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे.
म्हणून सावरकरांच्या त्या ओळी आमच्या एका मंत्र्यानं पुसून टाकायला लावलं. ही आठवण आपल्यापैकी अनेकांना असेल, वृत्तपत्र आपण वाचता. कशाला? ज्या वेळेला या संसद सदनामध्ये सावरकरांचं चित्र लावण्याचा प्रसंग आला, त्यावेळेला किती लोकांनी त्याला विरोध केला हे आपल्या लक्षात असेल. सुदैवानं सावरकरांच्या बद्दल आदर असणारे राज्यकर्ते होते, त्यामुळे ते चित्र लावलं गेलं. पण त्याही काळामध्ये राष्ट्रपती असलेले अब्दुल कलाम त्यांना विरोधकांनी अशी विनंती केली होती की राष्ट्रपतीजी, आपण सावरकरांचं हे चित्र, त्याचं अनावरण आपण करू नका. त्यांनी म्हटलं की असं चालणार नाही, मला सावरकरांची योग्यता माहिती आहे. पण सावरकरांच्या या चित्राला विरोध, आणि कोणत्या मुद्द्यावर? मग एक फुसकट काढलं. एक सावरकर म्हणे तुरुंगातून सुटताना त्याने ब्रिटिशांची माफी मागितली होती, आणि हा माफी मागणारा स्वातंत्र्य सैनिक कसा असू शकेल? सावरकरांचं सर्व जीवन हे इतकं दिव्य आहे की हा आक्षेप घेणाऱ्यांना खरोखर त्याचं कसं काहीच वाटलं नाही. लक्षात घ्या की सावरकरांबद्दल आपण त्याचा विचार पुढे करणार आहोत की असा दुस्वास केवळ तेवढ्यापुरता मर्यादित नाही आहे. एक आपल्याला मुद्दाम माहिती सांगतो, आपण चकित व्हाल. स्वातंत्र्य सैनिक म्हणून आपल्या देशामध्ये कृतज्ञतेच्या भावनेनं सरकारनं स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन योजना लागू केलेली आहे. आजही 42 साली ज्यांचा जन्मही झालेला नव्हता असे काही लोक या चळवळीमध्ये भाग घेतलेला आहे असं प्रमाणपत्र घेऊन स्वातंत्र्य सैनिकांची ही पेन्शन किंवा हे निवृत्ती वेतन हे सरकारकडनं घेत आहेत असं आपल्याही ऐकिवात वाचण्यामध्ये असेल का हो? स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्य सैनिक नव्हते का? त्यांनी स्वतः नाही कधी अर्ज केला, बरोबर आहे, मी स्वातंत्र्य सैनिक आहे असं म्हणण्याची त्यांना इच्छा नव्हती, हे बरोबर आहे. पण त्यांच्या संबंधीची कृतज्ञता तरी असावी. आपण जर या हजारो लोकांना किंबहुना लाखो लोकांना जर या प्रकारची एक पेन्शनची योजना देतो आहोत, तर ज्या मंडळींनी अशा प्रकारचा अर्ज केला नाही असे काही थोर स्वातंत्र्य सैनिक शोधून काढू आणि त्यांनाही ही व्यवस्था करू, असं का बरं शासनाच्या मनात आलं नाही? शेवटी 1965 साली हे वर्ष विशेष महत्वाचं वाटतं मला सुद्धा आता, कारण 65 साली पाकिस्तानचं आक्रमण झालेलं आहे. तेव्हा जाग आली. या आक्रमणाच्या वेळेला पंडित नेहरूंचं दुर्दैवानं निधन झालेलं होतं तत्पूर्वी, आणि शास्त्रीजी हे आपले पंतप्रधान होते. त्यांचाही मृत्यू झाला 1966 साली. 1966 साली 65 आणि 66 हे जे युद्ध आहे, या युद्धामध्ये सावरकरांना मान्यता मिळाली एका अर्थानं, आणि सावरकरांना केंद्र सरकारनं त्यावेळेला 300 रुपये महिना हा मदत म्हणून चालू केला अशी नोंद आहे. त्यांनी तो घेतला की नाही वगैरे मला काही माहीत नाही, पण 300 रुपये महिना 1965 साली त्यांना केव्हा तरी शेवटच्या भागामध्ये मिळाला. आणि सावरकरांचं निधन केव्हा झालं आपल्याला माहिती आहे, 26 फेब्रुवारी 1966. म्हणजे किती काळ हे त्यांना पेन्शन मिळालेलं असेल. आणि त्या शेवटच्या त्यांच्या एका अर्थानं आजारामध्ये, कारण ते रुग्णावस्थेमध्येच होते, प्रायोपवेशन त्यांनी केलं होतं खरं, पण दलित गात्र झालेले होते.
त्या काळामध्ये त्यांच्या औषधोपचारासाठी म्हणून गुलजारीलाल नंदा हे केंद्र सरकारमधले मंत्री, त्यांनी 1000 रुपयाची रक्कम त्यांच्याकडे मदत म्हणून पाठवली होती. देशभक्तीची ही किंमत सरकारने केलेली होती. पण अर्थातच सावरकरांना त्याचं काही नव्हतं, पण चरित्रकारांना ही गोष्ट नोंदवावीशी वाटते ना, की आपण किती कृतज्ञतेनं किंवा कृतज्ञतेनं सावरकरांची वागलो. सावरकरांना 1924 साली तुरुंगातून मुक्त करण्यात आलं. प्रथम अंदमानमधून त्यांना भारतात आणलं. 1924 पर्यंत रत्नागिरीच्या, येरोड्याच्या अशा विविध तुरुंगांमध्ये त्यांना ठेवलं. येरोड्याच्या तुरुंगातून 1924 साली ज्या वेळेला सावरकर बाहेर पडले, त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की कैदी ज्या वेळेला बाहेर पडतो त्यावेळेला त्याला अंगावर त्याच्या घातलेले जे कैद्याचे कपडे असतात ते काढून घेतले जातात आणि त्याचे मूळचे जे कपडे असतात ते त्याला दिले जातात. पण सावरकरांना देण्यासाठी सरकारजवळ त्यावेळेला कपडेच नव्हते. कारण सावरकरांवर आलेली जी जप्ती होती, सावरकर आणि सावरकरांचे कुटुंबीय, इतकंच नव्हे तर त्यांचे सासरे सुद्धा, त्यांच्यावर आलेली जी जप्ती होती त्या जप्तीमध्ये सावरकरांचे कपडे सुद्धा जप्त झाले होते. आणि त्यामुळे तुरुंगातून बाहेर पडताना त्यांच्या अंगावर घालायला त्यांना कपडे नव्हते. म्हणून चरित्रकार नोंद करतात की म्हात्रे नावाच्या एका गृहस्थांनी त्यांना आपले कपडे दिले आणि मग ते तुरुंगाच्या बाहेर ते कपडे घालून आले. चित्र डोळ्यासमोर आणा आपण, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपला समाज, आपले राज्यकर्ते जे कोणी असतील ते कशा पद्धतीची वागणूक या स्वातंत्र्य सैनिकाला देत होते. त्यांची उपजीविका तर चालायलाच पाहिजे. आणि काही समाजातले काही थोर लोक होतेही, नाही असं नाही. रत्नागिरीमध्ये असताना सावरकरांनी लेखन केलं भरपूर. विशेषतः किर्लोस्कर मासिकातून त्यांनी लेख लिहिले. आणि किर्लोस्कर मासिक त्यावेळेला त्या काळामध्ये खरोखर फार मोठी रक्कम असलेली, लेखकाला मोबदला म्हणून. कारण लेखकाला लेखनाचा किती मोबदला मिळू शकतो. कित्येक वर्ष तर अशी तुम्हाला आढळतील की लेखकाला लेखनाचा मोबदला द्यायचा असतो हेच अनेक संपादकांना माहिती नसते. पण सावरकरांचं चरितार्थ चालण्यासाठी आपण थोडीशी मदत करावी या बुद्धीनं का होईना किर्लोस्करांनी त्यावेळेला त्यांना जवळजवळ 60 रुपये महिना याप्रमाणे लेखनाचा मोबदला दिलेला आहे. सावरकर त्या रत्नागिरीच्या कोणत्या घरात राहत होते वगैरे हे सगळं मी स्वतः रत्नागिरीला 10 वर्ष होतो, त्यामुळे मला माहिती आहे. अर्थात सावरकरांच्या काळात नव्हतो मी, पण सावरकरांच्या संबंधीच्या आठवणी सांगणारे, सावरकरांच्या काळात जे तरुण होते असे अनेक लोक मला तिथे भेटलेले आहेत. तेव्हा सावरकरांची काळजी घेणं हा भाग नव्हताच. तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की सावरकरांबद्दल एक प्रकारची उपेक्षेची भावना, जप्ती हा प्रकार मी आपल्याला सांगितलं की त्यांचे कपडे सुद्धा जप्त झाले होते आणि चष्मा मात्र त्यांना वापरण्यासाठी म्हणून दिलेला होता, कारण डोळ्यांनी दिसलं तर पाहिजे. पण हे जप्त करण्यामध्ये जप्ती आणि सावरकर यांचं इतकं नातं जवळच आहे. लेखन त्यांचं जे आहे, लेखन ते जवळजवळ जप्त झालेलं आहे आधी आणि कालांतराने प्रकाशित झालेलं आहे. पुष्कळदा त्यांना जो भाग सरकार प्रकाशित करू देत नाही तो आपण वेगळ्या पद्धतीने प्रकाशित करावा असं वाटलेलं आहे आणि म्हणून त्यांनी कादंबरी या प्रकाराचा उपयोग केलेला आहे. काळे पाणी या नावाची त्यांची कादंबरी आहे आणि त्या कादंबरीमध्ये कंटक नावाचा एक माणूस दाखवला त्यांनी, जो तिथे कैदी म्हणून आलेला आहे वगैरे, त्याचं जीवन
म्हणजे अंदमानमध्ये कैद्यांची काय परिस्थिती आहे हे कादंबरीच्या रूपाने त्यांनी दाखवलं. ही कादंबरी केवळ 1944-45 मध्ये प्रकाशित करता आलेली आहे, लक्षात ठेवा. माझी जन्मठेप हे पुस्तक नंतर प्रकाशित झालं. तर सावरकरांचं लेखन पुष्कळ, यादी मला पुष्कळ सांगता येईल की सावरकरांचं हे लेखन जप्त झालं. 1857 स्वातंत्र्य समर हे पुस्तक त्यांचं, किती प्रवास त्या पुस्तकानं केला. त्यांचं हस्तलिखित हे प्रकाशितच होऊ शकलेलं नाही आहे. त्या हस्तलिखितावरनं इंग्रजी भाषांतर करून ते हॉलंडमध्ये प्रकाशित झालं आणि त्या इंग्रजी भाषांतराचं नंतर पुढे मराठी भाषांतर केलं गेलं. त्यांनी केलेलं नाही. ते आज जे प्रकाशित झालेलं पुस्तक आहे ते सावरकरांच्या भाषेतलं नाही. सावरकरांनी लिहिलेल्या मराठीचं इंग्रजी भाषांतर आणि त्या इंग्रजी भाषांतरावर नंतर पुन्हा मराठी भाषांतर असं ते पुस्तक आहे. पण त्यांची स्वतःचं जे लेखन होतं ते लेखन त्यांच्या एका चाहत्यानं जपून ठेवलं. त्याचं नाव फादर कुटिन्हो. पोर्तुगीज गोव्यामध्ये ग्रस्त राहत होते. त्यांनी हे त्यांना 1949 साली त्यांच्या घरी आणून दिलं. केवढा आनंद झाला असेल त्यांना. त्यांचं हस्तलिखित त्यांना परत मिळालं. पण त्यांच्या ह्या, आपल्याला माहिती आहे की लेखनाला लेखक अपत्यम नपुंग असं म्हणतात. म्हणजे नपुसक म्हणजे अपत्य आहे त्यांचं. लेखकाचं स्वतःच्या लेखनावर पुत्रवत प्रेम असतं, अपत्यवत प्रेम असतं. त्याची अशी चिरफाड केलेली किंवा त्याला नष्ट केलेलं लेखकाला सहन नाही होत. एखाद्या लेखकानं एखादं काही पुस्तक लिहिलं आणि ते समजा तुम्ही फेकून दिलं आगीमध्ये किंवा गंगेमध्ये तर तो रागवेल तुमच्यावर, कारण त्याचं त्याच्यावर अपत्यवत प्रेम असतं. सावरकरांची ही अपत्य ही सगळी अशी नष्ट झालेली आहे. ते कारण त्यांनी तुरुंगामध्ये लिहिलेलं काव्य हे सुद्धा विजनवासी या नावानं प्रकाशित करावं लागलं. का बरं? केवढी उपेक्षा आहे. पण सावरकरांनी त्याच्याबद्दल कधी खंत नाही बाळगली. सावरकरांच्या संबंधामध्ये एक गमतीदार गोष्ट आपल्याला सांगतो की ते ज्यावेळेला मुंबईमध्ये राहायला लागले, सावरकर सदन म्हणून त्यांनी एक स्वतःचं घर बांधलं लोकांनी दिलेल्या देणग्यांमधून आणि तिथे ते निवास करायला लागले. तेव्हा ते राजकारणावर लक्ष ठेवून होते आणि ज्या ज्या घटना त्यांना लक्षात येतील त्यांच्या संबंधाचं आपलं स्वतःचं मत ते लिहून वृत्तपत्रांकडे पाठवत असत. पण अनुभव असा की वृत्तपत्र 1955 सालाच्या सुमाराची ही घटना आहे. वृत्तपत्र त्यांचं पत्र ही छापत नसत. चरित्रकार माहिती देतात की त्यांच्या लेखनिकाने एकदा त्यांना असं विचारलं की सावरकर, आपण ही पाठवतो ही पत्र, ही जर हे पत्रकार छापतच नाही तर कशाला हा खटाटोप करायचा आपण? तेव्हा त्याने उत्तर दिलं की अरे, निदान त्या संपादक मंडळातल्या 2 लोकांच्या डोळ्याखालनं तरी एवढा मजकूर जाईल ना. त्यांचंही प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. त्यांनाही हा विचार समजून सांगण्याची आवश्यकता आहे. कारण शेवटी संपादक जो विचार करतात तो कुठेतरी असा बाहेर येण्याची शक्यता असते. म्हणजे स्वतःचं पत्रही छापलं जात नाही याबद्दल सुद्धा सावरकर केवढा उदार विचार करत होता हे लक्षात घ्या. त्याने असा नाही विचार केला की बंद करूया आपण, असं नाही. पण आम्ही हे छापणार नाही हा विचार सावरकर गांधी हत्येच्या दुर्दैवी अशा घटनेच्या संबंधामध्ये त्यांच्यावर जो खटला भरला गेला त्यातून संपूर्ण निर्दोष म्हणून बाहेर पडले. त्या काळामध्ये माझ्याजवळ ते नाव लिहिलेलं नाही, पण निरंजन पाल यांच्याशी कोणतरी संबंधित असलेले असे एक वकील
बंगालमधले आपण होऊन, म्हणजे सावरकरांचे वकील होतेच, पण त्यांना मदत करण्यासाठी म्हणून येऊन शेवटचं भाषण त्यांनी केलेलं आहे सावरकरांच्या संबंधात. आणि त्यात त्यांनी असं लक्षात आणून दिलं, आत्मचरण या नावाचे न्यायाधीश होते, त्यांच्या असं लक्षात आणून दिलं की या ठिकाणी सरकार पक्षानं सावरकरांच्या विरोधातले मुद्दे म्हणून सांगण्यासाठी अक्षरशः 10,000 पर्यंत कागदपत्र इथे आणलेली आहेत, त्यांच्या घरामधून किंवा त्यांच्या संबंधातल्या लोकांच्या घरांमधून जप्त करून आणलेली. पण या जवळजवळ 10,000 कागदपत्रांमध्ये एकही ओळ अशी सरकारला दाखवता आलेली नाही की ज्यामध्ये सावरकर हे गांधी विरोधात काहीतरी करत आहे किंवा गांधी हत्येशी त्यांचा काही संबंध आहे. हे सरकारला मुळीच दाखवता आले नाही. आणि सावरकरांनी स्वतः सुद्धा शेवटचं जे भाषण केलं ना, त्यावेळेला असं सांगितलं होतं की अरे, गेली 50 वर्ष मी केवळ देशाचाच विचार करतो आणि मला आनंद आहे की आज देश स्वतंत्र झालेला आहे. माझी देशाकडूनही कोणतीही अपेक्षा नाही. सावरकरांचं ते भाषण सुद्धा आपल्याला माहिती नाही. एक लक्षात घ्या की सावरकरांवर हा एक आळ जो घेतला गेला तो सुद्धा कदाचित याच भूमिकेतून असेल की या निमित्तानं सावरकरांचं नाव पुसलं जाईल. लोकांच्या मनातून सावरकर पूर्णपणानं जातील. सावरकरांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांच्या संबंधामध्ये लोकसभेमध्ये दुखवट्याचा ठराव करावा किंवा निदान 1 मिनिट उभं राहून त्यांना श्रद्धांजली व्हावी अशी विनंती हिरेन मुखर्जी नावाच्या कम्युनिस्ट सदस्यानं केली होती. पण सावरकर हे सदनाचे कधीही सभासद नव्हते असं कारण सांगून सावरकरांच्या मृत्यूबद्दल श्रद्धांजली 1 मिनिटाची देण्याची सुद्धा विनंती नाकारण्यात आली होती. आणि म्हणून या ठिकाणी मुद्दाम एका गोष्टीची नोंद इतिहासकार करतात, म्हणजे सावरकरांचे चरित्रकार करतात की याच लोकसभेमध्ये स्टॅलिनच्या मृत्यूबद्दल मात्र, स्टॅलिन ह्या रशियाच्या सर्वेसर्वा असलेल्या नेत्याच्या मृत्यूबद्दल मात्र याच लोकसभेमध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला होता. सावरकरांच्या बद्दल तो होऊ शकला नाही. तेव्हा हे जे उपेक्षा ही जी आहे, उपेक्षा, मला वाटतं आता विचार करायला हरकत नाही की उपेक्षा का झाली असावी. याची कारणं माझ्या दृष्टीने 2 दिसतात. एक, सावरकर म्हटलं की अनेकांना असं वाटतं की सावरकर हे मुसलमानांचे विरोधक आहेत, कारण हिंदुत्व हा त्यांचा काय म्हणूया आपण एक प्रकारानं त्यांच्यावर असलेला शिक्का आहे, त्यांची ओळख आहे. हिंदुत्व ही त्यांची ओळख आहे. पण हिंदुत्व हे मुसलमानांच्या विरोधातच असलं पाहिजे असं कोणी सांगितलं? सावरकर स्वतः मुसलमानांच्या विरोधात होते ही एक भ्रामक समजूत झालेली आहे. म्हणून आपल्या लक्षात काही गोष्टी आणून देतो मुद्दाम. सावरकरांच्या चरित्र त्याचं काय? अहो, सावरकरांनी 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिलं. या समराचे नेते म्हणून कोण होते? जसं आपल्याला तात्या टोपे माहिती आहे किंवा झाशीची राणी माहिती आहे, तसे दिल्लीचा बादशाह, काय त्याचं नाव, बहादूर शाह जाफर, त्याचं पण नाव माहिती आहे ना. आणि सावरकरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये त्याचा किती गौरव केलेला आहे तुम्ही वाचा मुद्दाम. तो मुसलमान नव्हता काय किंवा कशाला?
सावरकरांचे क्रांतिकार्यामध्ये मुसलमान सहकारी होते. अरे बॅरिस्टर असफ अली किंवा सुरावर्दी जे पुढे बंगालमध्ये मला वाटतं गव्हर्नर झाले होते, हे दोघे जण सावरकरांच्या गटात होते. किंवा आणखीन एक विशेष नाव सांगतो आपल्याला, त्यांचं नाव आहे सिकंदर हयात खान. हे सिकंदर हयात खान हे पुढे पंजाबमध्ये मुख्यमंत्री झाले होते. कारण सरकारनं अनेक प्रकारच्या सुधारणा वगैरे ज्या वेळेला ब्रिटिशांनी केल्या, जसं आपल्याकडे बाळासाहेब खेर हे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते, तसेच ते पंजाबचे मुख्यमंत्री होते. कोण? सिकंदर हयात खान. हे सावरकरांचे इंग्लंडमधले एक सहकारी होते आणि इतके विश्वासू सहकारी होते की एकतर 1857चं स्वातंत्र्य समर या संबंधीच्या पुस्तकाच्या प्रती या सरकारनं जप्त केलेल्या होत्या. म्हणजे सरकारनं हे पुस्तक बाहेर येऊच नाही अशी व्यवस्था केलेली होती. या प्रती स्वतःजवळ बाळगणं हा देशद्रोह समजला जात होता तेव्हा, किंवा राजद्रोह समजला जात होता. त्या काळामध्ये या ग्रस्तांनी किंवा या त्यांच्या सहकाऱ्यांनं ही पुस्तकं भारतात आणली होती. किंवा पुस्तक कशाला, बॅगेच्या तळाशी पिस्तूल ठेवून त्याच्यावर वरती आवरण घालून ती पुस्तकं त्या तळाशी दडवून ठेवून अशी पिस्तूलं देखील सावरकरांच्यासाठी सिकंदर हयात खान या माणसाने हिंदुस्थानात आणली होती. हे मुसलमान नव्हते काय? सावरकरांचा मुसलमानांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो नीट समजूनच घेतला गेला नाही. सावरकरांना असं वाटत होतं की हिंदू ही या देशाची ओळख आहे. प्रत्येक देशाची एक स्वतःची अस्मिता असते. मी कोण आहे? अस्मिता या शब्दाचा अर्थ काय? अस्मी म्हणजे आहे, मी आहे. मी आहे याचा जो भाव आहे त्याला म्हणतात अस्मिता. ही अस्मिता भारत देशाची हिंदू ही आहे. आणि त्यांच्या दृष्टीनं अर्थात सावरकरांनी केलेली हिंदूची व्याख्या अनेक लोकांनी सांगितली आहे. हिंदू या शब्दाची व्याख्या करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, अगदी टिळकांनी सुद्धा केली होती. पण या व्याख्या की मान्य केल्याच पाहिजेत असं नाही. मला स्वतःला सावरकरांची व्याख्या मान्य नाही, पण मी लहान तोंडी मोठा घास घेत नाही. कारण सावरकरांच्या दृष्टीने हिंदू कोण? की ज्याची ही भारतभूमी ही पुण्यभू आहे आणि पितृभू आहे. वाडवडील ज्यांचे इथे होते म्हणजे ख्रिश्चन मुसलमान हे त्यात येऊ शकतात आणि पुण्यभू पण आहे. तर यापैकी एक मुद्दा ज्यांना लागू होतो तेही हिंदू असं आपण म्हटलं तर सगळे त्यात येतात. पण पुण्यभू सुद्धा आहे असं जर म्हटलं तर मात्र पंचायत निर्माण होईल. कारण ख्रिश्चन आणि मुसलमान हे आपली पुण्यभूमी अन्यत्र शोधतात. पण आता खरं म्हणजे हळूहळू हिंदूपणाची व्याख्या अधिक व्यापक होत चाललेली आहे आणि त्यामध्ये जो उपासनेचं स्वातंत्र्य मानतो तो हिंदू असं आता म्हणण्याची आवश्यकता आहे. अन्य सारे धर्म किंवा धर्मपंथ हे इतरांचं उपासनेचं स्वातंत्र्य मानत नाहीत आणि त्यामुळे ते त्या लोकांना आपल्या पंथात ओढण्याचा, आणण्याचा, येणं केल्या प्रकारे आणण्याचा प्रयत्न करतात आणि असं सांगतात की तुम्ही आमच्या मार्गात याल तरच तुम्हाला स्वर्ग किंवा काय ते सुख मिळायचं ते मिळणार आहे, नाहीतर एरवी तुम्हाला नरकात जावं लागणार आहे. हिंदू माणूस असं कधी म्हणणार नाही. आपल्या देशामध्ये धर्मपंथांमध्ये जो एक विकास झाला, वैदिक काळापासून तर आजपर्यंत अनेक पंथ निर्माण झाले, अनेक साधुसंत निर्माण झाले, अनेक तत्वज्ञान निर्माण झाली. याचं कारणच हे आहे की आपण ह्या बाबतीमध्ये अत्यंत उदार आहोत आणि असं औदार्य ज्याच्या ठिकाणी आहे तो हिंदू, म्हणजे असं औदार्य दाखवणारा धर्म तो हिंदू धर्म, अशी आता व्याख्या करण्याची आवश्यकता आहे. आणि तीच व्याख्या सर्व धर्म समभाव किंवा सर्व धर्म समादर या आजच्या कल्पनेशी सुसंगत अशी होणार आहे. सावरकरांनी हिंदूची व्याख्या 1927 साली केलेली आहे. कदाचित आजच्या काळामध्ये पुन्हा ते असते तर वेगळी व्याख्या त्यांनी केली असती, नाही असं नाही. त्यांना काही इथल्या सगळ्या मुसलमानांना अरबी समुद्रात बुडवायची इच्छा नव्हती.
पण त्यांचं एकच म्हणणं होतं की प्रत्येक माणसाला एक मत अशी आपली लोकशाही असली पाहिजे. कुणालाही कोणत्याही प्रकारचे जादा अधिकार असता कामा नये. किती साधी गोष्ट आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक जण समान आहे. आजची लोकशाही आपली असमानतेवर आधारलेली आहे. ही एक इंग्रजी कादंबरी आहे ना, ज्याच्यामध्ये सम आर इक्वल बट सम आर मोर इक्वल. हे मोर इक्वल हा जो प्रकार आहे तो प्रकार आजच्या आपल्या लोकशाहीमध्ये आलेला आहे आणि जो सावरकरांना मुळीच मान्य नव्हता. सावरकर, मला परवाच एक प्रश्न विचारला एका माणसाने, तेव्हा सावरकर लोकशाहीवादी नव्हते, ते हुकुमशाह, म्हणजे सावरकरांची प्रतिमा अशी आहे. कुठून आली ही प्रतिमा मला माहीत नाही. काय होतं की अनेक लोक वाचनही करत नाहीत, माहिती करून घेत नाहीत. सावरकर किती लोकशाहीवादी होते याचं एक बारीकसं उदाहरण आपल्याला सांगतो. सावरकर इंग्लंडमध्ये असताना सेनापती बापट हे त्यांचे सहकारी होते. पुढे ते गांधीवादी झाले आणि अर्थातच त्यांनी आपल्या परीने देशाची उत्तम सेवा केली. सावरकरांनी या बापटांना रशियामध्ये पाठवलं होतं. कशासाठी? तर तिथून त्यांनी बॉम्ब तयार करण्याची विद्या ते शिकून आले आणि आल्यानंतर ते सावरकरांना असं म्हणाले की आता मला बॉम्ब तयार करता येतो, तर मी आता हा बॉम्ब पहिल्यांदा ब्रिटिश पार्लमेंटवर टाकणार आहे. सावरकरांनी त्यांना अडवलं, त्याला सांगितलं की छे असं करून चालणार नाही. ब्रिटिश पार्लमेंट ही आपले शत्रू नाही आहे, ही लोकशाही व्यवस्था आहे. या ठिकाणी विचारविनिमय चालतो. इथे लोक आपापसामध्ये चर्चा करून प्रश्न सोडवतात. आपल्याला ह्यांना नष्ट करून काय करायचं? ब्रिटिशांना भारतामध्ये राज्य करणं कठीण होईल अशी फक्त आपल्याला व्यवस्था करायची आहे, बाकी काही करायचं नाही. सेनापती बापटांना या ब्रिटिश लोकसभेवर बॉम्ब टाकण्यापासून परावृत्त करणारे सावरकर होते. सावरकर म्हटलं की अनेकांना असं वाटतं की सावरकर दहशतवादी होते हो, आणि आजच्या काळामध्ये दहशतवाद कोणी मान्य करणार नाही. बरोबर आहे. आणि सावरकरांच्या नावानं आज जे दहशतवाद करतायत तर तो तर त्यांना निश्चित मान्य झाला नसता. आपल्याला दुसरी एक आठवण देतो. दहशतवाद कोणी मान्य करणार नाही. बरोबर आहे. आणि सावरकरांच्या नावानं आज जे दहशतवाद करतायत तर तो तर त्यांना निश्चित मान्य झाला नसता. आपल्याला दुसरी एक आठवण देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नोव्हेंबर 1949 मध्ये जे शेवटचं भाषण घटना समितीमध्ये केलं होतं, त्या भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं की आता यापुढे आपल्या देशामध्ये लोकशाही व्यवस्था आलेली आहे. तेव्हा ही व्यवस्था नव्हती त्या काळामध्ये आपण आपले प्रश्न मांडण्यासाठी ज्या मार्गांचा अवलंब करत होतो ते मार्ग म्हणजे मोर्चा, हरताळ इत्यादी इत्यादी, हे आता बंद झाले पाहिजे. हे आंबेडकरांचं सांगणं आहे. कारण आपल्याला विचारविनिमय करून आपली बाजू मांडण्याची संधी आता याच्यामध्ये प्राप्त झाली. सावरकरांचंही हेच मत होतं. सावरकरांना हे अधिकार प्राप्त नव्हते म्हणून ते रेव्होल्युशनिस्ट म्हणजे क्रांतिकारक झाले होते. ब्रिटिशांना लिहिलेल्या एका पत्रामध्ये, म्हणजे ज्या पत्रामध्ये त्यांनी अशी विनंती केलेली आहे की इथे या अंदमानमध्ये असलेले जे हे कैदी आहेत अनेक, त्यांना काही सवलती द्या, त्यांना मुक्त करा. आणि अशा सवलती मग पुढे सरकारने त्या काळात दिल्या सुद्धा. म्हणजे उदाहरणार्थ काही कैदी असे होते की ज्यांना तिथे कुटुंब करण्याची परवानगी मिळाली, घरं बसवण्याची परवानगी मिळाली. यासाठी म्हणून प्रयत्न सावरकरांचे चाललेले होते. त्यात त्यांनी असं म्हटलं की मला कोणत्याही सवलती तुम्ही देऊ नका, पण या सगळ्या कैद्यांना असं या ठिकाणी डांबून ठेवण्यात काय तुमचं स्वारस्य आहे? आणि त्या पत्रामध्ये त्यांनी
एक वाक्य असं लिहिलेलं आहे, वी वेअर रेव्होल्युशनिस्ट अंडर कंपल्शन अँड नॉट बाय चॉईस. आम्ही जे क्रांतिकारक झालो ते परिस्थितीवशात झालो. आमच्यावरती सक्ती होती एका अर्थानं, हे केल्याशिवाय गत्यंतर नाही असं होतं म्हणून झालो. आमची इच्छा होती किंवा आम्हाला शक्य होतं, काही निवड करण्याचं स्वातंत्र्य होतं म्हणून नाही. आणि त्यामुळे सावरकरांनी स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच काय, पण 1937 साली रत्नागिरीतून बाहेर पडल्यानंतर सुद्धा किंवा रत्नागिरीच्या 1924 ते 37 या काळामध्ये सुद्धा कधीही आततायी मार्गाचा अवलंब केलेला आपल्याला आढळणार नाही. आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, महात्मा गांधींच्या विचाराच्या विरोधातले म्हणून सावरकरांचा उल्लेख अनेक ठिकाणी केला जातो. सत्याग्रह ही गांधींची ओळख म्हणून सांगितली जाते आणि खरीच आहे. जगभरामध्ये सत्याग्रहाचा जर जास्तीत जास्त उत्तम उपयोग करून घेतलेला असेल तर तो महात्मा गांधींनीच करून घेतला. पण महात्मा गांधींच्या सत्याग्रहासंबंधी सावरकरांचं मत काय असेल हो, असं जर कोणी विचार, लोकांना असं वाटेल की बहुधा सावरकरांचं मत विरोधीच असणार. म्हणून आपल्याला माहिती सांगतो, हा इतिहास माहिती करून घेतला पाहिजे. 1938 साली, मला वाटतं 44 साली असेल, 1944 साली भागानगरचा सत्याग्रह झालेला आहे. ते साल मागे पुढे झालं असेल, मला आता आठवत नाही, ते मी लिहिलेलंही नाही आहे. ते भागानगरचा सत्याग्रह म्हणजे काय, हैदराबादचं सत्याग्रह. अहमदाबाद या शहराला ते कर्णावती म्हणत असत. औरंगाबादला संभाजीनगर असं आता अलीकडे लोक म्हणू लागलेले आहे. तसं हैदराबादला भाग्यनगर किंवा भागानगर हे जुनं नाव आहे त्या गावाचं. त्याचा उल्लेख सावरकर तसा करत असत. हैदराबाद राज्यामध्ये निजामाच्या हिंदूंना अनेक प्रकारचा छळ सहन करावा लागत असे. अनेक सवलतींपासून त्यांना वंचित राहावं लागत असे. म्हणून सावरकरांनी सत्याग्रह केलेला आहे. हिंदू महासभेचा सत्याग्रह हा सावरकरांच्या नेतृत्वानं झाला. त्या सत्याग्रहामध्ये आर्य समाजाचे लोक सामील झाले आणि त्या काळामध्ये स्टेट काँग्रेस जी होती तिचेही पण लोक सामील झाले होते. पण दुर्दैवानं महात्मा गांधींनी स्टेट काँग्रेसला असा आदेश दिला की हिंदू महासभा याच्यामध्ये सामील झालेली आहे, म्हणून तुम्ही या सत्याग्रहात भाग घेऊ नका. सावरकरांनी सत्याग्रह केला आणि हा सत्याग्रह यशस्वी झाला. तेव्हा सावरकर गांधींच्या विरोधात होते का, गांधींच्या विचाराच्या विरोधात होते का, गैरसमजात आहे. आणि त्यामुळे या गैरसमजातून हा सगळा प्रकार होता. मगाशी मी आपल्याला मुसलमानांच्या विरोधातल्या काही, म्हणजे मुसलमानांच्या विरोधात सावरकर होते या समाजाच्या बाबतीत काही घटना सांगत होते. एक फार महत्वाची घटना विसरलो मी. सावरकरांनी रत्नागिरीमध्ये असताना पतित पावन मंदिर असं मंदिर उभं करून घेतलं. ते मी नंतर सांगणार आहे पुन्हा एकदा. पण या मंदिरामध्ये सावरकर रत्नागिरीत असताना त्यांना भेटायला निरनिराळे लोक येत असत. महात्मा गांधी सुद्धा त्यांना भेटायला रत्नागिरीत गेलेले आहेत. युसुफ मेहर अली समाजवादी पक्षाचे पुढारी हे सावरकरांना भेटण्यासाठी रत्नागिरीत गेले असताना त्यांनी युसुफ मेहर अलींना बरोबर घेऊन या पतितपावन मंदिरात नेलं. मुसलमान माणसाला हिंदू मंदिरात नेलं. रत्नागिरी सारख्या कर्मठ गावामध्ये. आणि किती साली, 1935 किंवा 36 साल असेल. आज सुद्धा आपल्या या त्र्यंबकेश्वराच्या मंदिरामध्ये एक
मुस्लिम गायिका येऊन तिथे 3-4 दिवस मुक्काम करून गेली. अतिशय सुंदर भक्तिगीतं तिने म्हटली. मी त्यासंबंधी गौरवपूर्ण तिचा उल्लेख करून लेख लिहिला होता एक, आणि लोकमतनं तो सर्व आवृत्त्यांमध्ये छापलाही होता. मी तिचा गौरव केला होता आणि तिथल्या मंडळींना असं आवाहन केलं होतं की अरे तुम्ही खुली करा ही मंदिरं सर्वांना. मुसलमान स्त्री म्हणून तिचा तिरस्कार का करता? येऊ द्या. जसं सावरकरांच्या आणि आंबेडकरांच्या काळामध्ये दलितांना मंदिर प्रवेश मिळाला पाहिजे ही चळवळ होती, तशी खरं म्हणजे आता सर्व मंदिरं ही सर्वांना खुली असली पाहिजेत अशी चळवळ होण्याची आवश्यकता आहे. सावरकर आज असते तर कदाचित हेही त्यांनी विचार मांडले आहेत. म्हणजे मुस्लिम असा विचार त्यांच्या डोळ्यासमोर नव्हता. ते स्वतः उर्दू शिकलेले होते. या अंदमानमध्ये अनेक मुसलमान कैद्यांना ते अर्ज लिहून देत असत. आणि अहिंदूंशी संबंध असा जर विचार करायचा झाला तर मॅडम कामा, भिकाजी कामा असं त्या बाईंचं नाव आहे, पारशी बाई होत्या ह्या. त्यांच्या संबंधामध्ये सावरकरांनी अत्यंत आदरानं लिहिलेलं आहे. कारण ह्या बाईंनी सावरकरांच्या पश्चात म्हणजे सावरकर तुरुंगात असताना नारायणराव सावरकरांचा प्रतिपाळ केला. नारायण सावरकर हे सावरकरांचे सगळ्यात धाकटे बंधू. आणि या बाईनंच म्हणजे मॅडम कामाने फ्रान्समध्ये तिचा मुक्काम असे त्यावेळेला स्टटगार्ड जर्मनीमध्ये या ठिकाणी आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद भरलेली असताना त्या परिषदेमध्ये भारताचा राष्ट्रध्वज असला पाहिजे म्हणून सावरकरांनी तयार करून दिलेला तिरंगी ध्वज हा ह्या बाईने तिथे फडकवला होता. तेव्हा सावरकरांबद्दल किती गैरसमज आपल्या मनात असते कल्पना करा. त्या मॅडम कामा ह्या काही धर्माने हिंदू नव्हत्या, पारशी होत्या, म्हणजे झोरोस्ट्रियन होत्या. त्यांच्याबद्दल मातृवत प्रेम त्यांच्यावर सावरकरांना केलेलं आहे. किंवा मगाशी डॉक्टर कुठिनो यांचं नाव मी आपल्याला सांगितलं, त्यांनी सावरकरांची हे ख्रिश्चन होते. त्या सावरकर हे मुसलमान विरोधी होते किंवा गांधींच्या विरोधात होते किंवा गांधींचा सत्याग्रहाचा मार्ग त्याला विरोधी होते किंवा ते दहशतवादी होते असं म्हणण्याचं काही कारण नाही. मुसलमानांच्या विरोधातली मतं त्यांनी जी प्रकट केली ती का तशी झाली असावी त्याचंही कारण लक्षात घेतलं पाहिजे. जसं की ते ज्या वेळेला अंदमानमध्ये होते त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की तिथे कैदी जे आहेत खरं म्हणजे त्यांचं आयुष्य तिथे जाणार होतं, पण त्यांच्यामध्ये एक अशी चळवळ सुरू झालेली होती की इथे जे हिंदू कैदी आहेत त्यांना मुसलमान करा. वॉर्डर असे तो मुसलमान असे आणि तो इतरांना सवलती देऊन मुसलमान करून घेत. सावरकरांच्या ते लक्षात आलं की अरे संख्या वाढ हे धोरण इथे दिसत आहे. आपल्या धर्माच्या अनुयायांची संख्या वाढवली पाहिजे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की शेवटी लोकशाहीमध्ये ज्या वेळेला प्रश्न येईल त्यावेळेला या संख्येचा प्रभाव पडल्याशिवाय राहणार नाही. आजही आपल्या लक्षात येईल की भारताची फाळणी झाली ती मुस्लिमांची संख्या ज्या भागामध्ये वाढली ते भाग भारतात या हिंदुस्थानमधून फुटून बाजूला झाले. आणि त्या फाळणीनंतर उर्वरित हिंदुस्थान जो राहिला त्या हिंदुस्थानमध्ये सुद्धा मुस्लिम लोकसंख्येचं जे प्रमाण होतं ते प्रमाण आज कितीतरी पटींनी वाढलेलं आहे. आज हिंदुस्थानमध्ये जवळजवळ 60 जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये मुसलमानांची बहुसंख्या झालेली आहे. सावरकरांनी त्या काळामध्ये हे ओळखलं होतं की संख्या वाढ हे या धार्मिकांचं लक्ष दिसत आहे. मग आपण जागृत राहिलं पाहिजे, हिंदूंना जाणीव दिली पाहिजे याची.
आणि त्यातून त्यांचं या मुसलमानांच्या संबंधीचं धोरण ठरत गेलं असलं पाहिजे असं वाटतं. आणि याच काळामध्ये हिंदुस्थानमध्ये बाकीचे पुढारी काय करत होते? तुर्कस्तानमध्ये म्हणजे पहिल्या महायुद्धामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये जर्मनी होता आणि जर्मनीला सहकार्य तुर्कस्तानचं होतं. या तुर्कस्तानचा खलिफा म्हणजे जो सुलतान होता तो खलिफा होता. म्हणजे मोहम्मद पैगंबर साहेबांच्या परंपरेमधनं इस्लाम धर्मीयांचा प्रमुख असं त्याचं स्थान होतं. ब्रिटिशांनी तुर्कस्तानचा पराभव केला आणि या सुलतानाची खिलाफत बंद केली. खलिफा हे पद राहिलं नाही. म्हणजे जागतिक दृष्टीने महत्वाची घटना घडली. हिंदुस्थानमध्ये महात्मा गांधींनी खिलाफतीची चळवळ सुरू केली. म्हणजे इथल्या मुसलमानांनी जी चळवळ सुरू केली तिला गांधींनी उचलून धरलं. सावरकरांनी त्याच वेळेला अंदमानमध्ये असतानाच कुठल्या तरी पत्रात हे लिहिलं आहे की ही खिलाफतीची चळवळ ही भारतावर आफत आहे. काय कारण होतं? तुर्कस्तान मधली खिलाफतीची जागा निर्माण झाली पाहिजे यासाठी इथल्या मुसलमानांनी प्रयत्न करायचं काय कारण आणि त्याला हिंदूंनी साथ द्यायचं काय कारण होतं? हे सावरकरांना निश्चितपणानं आवडलेलं नसणार. किंवा याच काळामध्ये मुस्लिम संघटना इथे प्रचंड प्रमाणामध्ये वाढू लागल्या. सावरकर बंदिस्त आहेत लक्षात घ्या, तरी सुद्धा ते या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत. आणि ज्या वेळेला बंदीतून बाहेर आलंय त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींवर कुठला तरी उपाय केला पाहिजे याचा विचार त्यांनी नक्कीच केला असणार. या घटना काय आहेत? 1921 साली केरळमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंचं शिरकाण झालं. 2000 हिंदू कापले गेले. 2000 हिंदू. आणि अनेकांचं धर्म परिवर्तन बळानं केलं गेलं. काँग्रेसनं त्यावेळेला एक समिती नेमली होती. त्या समितीनं या सगळ्या गोष्टींवर पांघरून घातलं आणि असा ठराव केला की फक्त 3 धर्मांतर ही सक्तीनं झाल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. आणि हे 2000 हिंदू मेले, ठार केले गेले, कापले गेले. या गोष्टीचं दुःख कोणाला झालं नाही. कोणी त्याबद्दल जाब विचारला नाही. सावरकरांना पुढे 1926 साली म्हणजे ज्या वेळेला ते रत्नागिरीमध्ये होते त्यावेळेला या घटनेची निदान लोकांना अधिक माहिती व्हावी म्हणून मोपल्यांचे बंड या नावाची त्यांनी कादंबरी लिहिली. ती कादंबरी अर्थात जप्त झाली. हे मोपल्यांचे बंड म्हणून ती घटना प्रसिद्ध आहे. हे मोपले हे अत्यंत कडवे मुसलमान होते. महात्मा गांधींनी मात्र यंग इंडियामध्ये असं लिहिलं, अतिशय खेदाची बाब आहे ही की त्याने असं लिहिलं की हे सर्व देवभीरू म्हणजे गॉड फिअरिंग असे हे मुसलमान आपल्या धर्मानुसार वागले. ही स्वाभाविकच गोष्ट आहे. अरे त्याबद्दल क्रोध नाही तर निदान खेद तरी. सावरकरांना हे ज्यावेळेला लक्षात येत असे त्यावेळेला त्यांच्या असं नक्कीच वाटत होतं ना की यासाठी म्हणून हिंदूंनीच स्वतः जागृत झालं पाहिजे. त्यातून त्यांची हिंदुत्वाची ही चळवळ सुरू झालेली आहे. लक्षात घ्या, हा ऐतिहासिक असा क्रम आहे. प्रारंभापासूनच सावरकर मुसलमानांच्या संबंधात काही विरोधी विचार करत असं नाही आहे. अली बंधू या नावाचे, शौकत अली आणि मोहम्मद अली या नावाचे 2 बंधू त्या काळामध्ये हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये फार प्रसिद्ध होते.
त्या दोन्ही बंधूंनी महात्मा गांधींना असा सल्ला दिला होता की तुम्हाला हिंदू मुसलमानांचं ऐक्य पाहिजे ना, तुम्ही मुसलमान व्हा, म्हणजे अनेक हिंदू मुसलमान होतील आणि आपोआपच हे ऐक्य प्रस्थापित होईल. गांधींनी त्यांना उत्तर दिलं होतं, स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह, असं मला गीतेनं सांगितलेलं आहे. गांधी स्वतः हे निष्ठावान हिंदू होते. राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं हिंदू पण आणलं नाही. आणखीन एक माहिती या निमित्तानं सांगतो, पण सांगण्याचं खरं म्हणजे कारण दिसत नाही, पण आली आहे ओघामध्ये माझ्या तोंडात म्हणून सांगतो. महात्मा गांधी हे चातुर्वर्ण्याचे समर्थक होते. पण गांधींबद्दल या बाबतीमध्ये कोणीही काही लिहिलं नाही, बोललं नाही आहे. सावरकरांचा मुद्दा तो नव्हता कधी. सावरकरांना असं वाटतं, सावरकर गांधींचे चाहते होते. सावरकरांनी इंग्लंडमध्ये असताना, त्या काळामध्ये कुठल्या तरी निमित्तानं 1908 सालची घटना ही, सावरकरांनी तिथे दसऱ्याचा उत्सव केला होता. त्या उत्सवाला अध्यक्ष म्हणून गांधींना, त्यावेळेला ते महात्मा नव्हते, पण गांधींना बोलवलं आणि गांधींनी त्याच सभेमध्ये असे उद्गार काढले होते की हा यांचा मारो काटो का पंथ आहे, तो मला मुळीच पसंत नाही. ठीक आहे, पण त्यांना सभेमध्ये अध्यक्ष म्हणून बोलावण्याचं सौजन्य हे सावरकरांनी दाखवलं होतं. पण हा सगळा जो प्रकार चाललेला होता, म्हणजे ह्या शौकत अलींच्या संबंधामध्ये एक गमतीदार हकीकत मला वाचायला मिळाली. अनेक लोक भेटायला येत असत. हे शौकत अली एकदा सावरकरांना भेटण्यासाठी रत्नागिरीत आलेले होते. म्हणजे रत्नागिरीत आल्यानंतर सावरकरांना भेटले होते. उंचापुरा अत्यंत असा धडधाकट मनुष्य. ते सहज सावरकरांना म्हणाले की अहो, तुम्ही माझ्यापुढे एवढे छोटे आहात की तुम्हाला मी सहज उचलून टाकीन. तेव्हा ते म्हणाले की अली साहेब, तुम्हाला अफजल खान आणि शिवाजी यांचा प्रसंग माहिती आहे ना. तेव्हा असे सहज म्हणजे याला विनोद बुद्धी पण पाहिजे. पण सावरकर काय मुसलमान आहे म्हणून तो मला स्पर्श करू नकोस असं म्हणत नव्हते. त्यांचे अनेक मुसलमान मित्र होते, नाही असं नाही. तेव्हा हे सगळे मुस्लिम संख्यावाढीचं जे संकट आहे, इतकंच नव्हे तर प्रांताच्या प्रांत मुस्लिममय होत आहेत. तुम्हाला जुन्या पिढीतल्या लोकांना हे माहिती असेल की मुंबई राज्य होतं एक. त्याच्याही पूर्वी त्या मुंबई राज्यामध्ये सिंध प्रांत होता. म्हणजे मला आठवत आहे, माझ्या मराठी शाळेमध्ये मी असताना त्यावेळेला नकाशा असे, सिंध प्रांतासह मुंबई राज्य असे. कर्नाटकातले सुद्धा 4 जिल्हे त्यात होते. सावरकरांनी हा सिंध प्रांत तोडू नका मुंबई प्रांतापासून, अशी त्यावेळेला सूचना केली होती सरकारला. का? त्यांच्या हे लक्षात आलं होतं की संपूर्ण प्रांताची ज्या वेळेला जनगणना होते त्यावेळेला मुसलमानांचं प्रमाण कमी राहील, पण सिंध प्रांत वेगळा झाला की तिथे मुसलमानांची संख्या अधिक होईल. म्हणजे किती जागरूकपणानं हा सगळा विचार सावरकर करत होते हे आपल्या लक्षात येईल. तेव्हा सावरकर हे दहशतवादी नव्हते, हे मुसलमान विरोधी नव्हते, हे गांधी विरोधी नव्हते. त्यांच्या संबंधात हे गैरसमज आहेत. आजच्या स्थितीमध्ये हे सगळं जाणून घेण्याची आवश्यकता आहे आणि तरुण पिढीला हे माहिती होण्याची आवश्यकता आहे. कारण त्यांना हे माहिती व्हावं अशा स्वरूपाची कोणतीही व्यवस्था आज शिक्षण व्यवस्थेत नाही. महात्मा गांधींची जयंती, डॉक्टर आंबेडकरांची जयंती अत्यावश्यक आहे. ही शैक्षणिक संस्थांमधून केली जाते, पाळली जाते. सावरकरांची जयंती किंवा सावरकरांची पुण्यतिथी पाळणं शैक्षणिक संस्थांना नक्की शक्य आहे, कारण ते फेब्रुवारी आहे. पण ही व्यवस्था आपल्या शिक्षण व्यवस्थेत नाही. त्यामुळे सावरकरांचं चरित्र
हे मुद्दाम वाचतील विद्यार्थी ही शक्यता कमी. तेव्हा या गोष्टी माहिती झाल्याच पाहिजेत. आणि आता काही इतर गोष्टी. सावरकर हे मराठी भाषेचे अभिमानी होते आणि म्हणून मराठी भाषेमध्ये जे परकी भाषेतले शब्द आलेले आहेत ते हद्दपार करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. अर्थात त्यामागे एक आणखीन भावना होती की परकी शब्दांचा वापर करणं हे पराभूत मनोवृत्तीचं लक्षण आहे. आज ते तसं मानण्याचं कारण नाही, कारण भाषा ही विकसित होत असते, अनेक शब्द त्यात घेतले पाहिजेत. सावरकर स्वतःही घेत होते. आजच लोकसत्तेमध्ये एक पत्र एका वाचकाचं प्रसिद्ध झालेलं आहे. सावरकरांनी त्या पत्राचा आशय असा आहे की सावरकरांनी किर्लोस्कर मासिकांना एक अभिनंदनाचा संदेश पाठवला. हा संदेश इंग्रजीमध्ये होता. तेव्हा त्यावेळच्या ह्या मुलाने सावरकरांना आपल्या वडिलांच्या सांगण्यावरनं पत्र लिहिलं की तुम्ही मराठी भाषेचे एवढे अभिमानी आणि मराठी भाषेचं हे मासिक त्याला पाठवताना तुम्ही संदेश मात्र इंग्रजीत पाठवलात, हे कसं काय? तेव्हा सावरकरांनी जे उत्तर लिहिलं ते असं आहे, म्हणजे त्यांच्या त्या कार्यवाहाने, की त्या बिलासपूरच्या अधिवेशनाच्या गडबडीत आम्ही होतो आणि त्या ठिकाणी तुमचं हे पत्र मला मिळालेलं आहे किंवा त्यांचं तिथे तो संदेश पाठवण्याची आवश्यकता आलेली आहे. तिथे इंग्रजी टाईपरायटर फक्त उपलब्ध होता, देवनागरी टाईपरायटर नव्हता, म्हणून त्वरित उत्तर पाठवणं आवश्यक होतं. म्हणून हे पत्र असं इंग्रजीत लिहिलं गेलेलं आहे. अर्थात तुम्ही ही जी मला या ठिकाणी विचारणा केली ती अतिशय योग्य आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की मराठी भाषेला उज्ज्वल काळ आहे. पण या पत्रात सुद्धा त्यांनी टाईपरायटर हा शब्द वापरलेला आहे. टंकलेखक असा शब्द, लेखन यंत्र असा नाही वापरलेला. म्हणजे सावरकरांच्या नावावर टिंगल करण्यासाठी म्हणून दोघांना येतो. अग्निरथ गमनागमन सूचक ताम्रलोह पट्टिका असा जो लांबलचक शब्द त्या सिग्नलसाठी सावरकरांनी म्हणे सांगितलं असं म्हटलं जातं, ते खोटं आहे. सावरकर कोट, बूट, टाय वगैरे असे शब्द वापरत असे. सावरकरांनी भेट म्हणून दिलेल्या एका पुस्तकावर बाळासाहेब दातारांनी इथे ही हकीकत सांगितलेली आहे आणि ती लिखित स्वरूपामध्ये लिहिलेली आहे त्यांनी, की त्यांनी हे पुस्तक नजर केलेलं आहे असं सावरकरांच्या हस्ताक्षरात आहे. नजर करणे म्हणजे भेट देणे हा उर्दू शब्द आहे. सावरकर स्वतः असे सोहळे नव्हते, पण आग्रह त्यांचा हा होता की आपण पराभूत मनोवृत्तीनं हे शब्द वापरता कामा नये आणि म्हणून भाषाशुद्धी त्यांनी केली. आणि या आचार्य अत्र्यांच्या चरित्रामध्ये त्यांनी लिहिलं आहे की सिनेटॉनमध्ये गेलेलं असतं, म्हणजे त्या चित्रनगरीमध्ये हा शब्द सावरकरांनी सुचवला. त्यांनी कितीतरी शब्द तिथे सुचवले, त्यांना पार्श्वसंगीत हा शब्द त्यांनी दिलेला आहे. कितीतरी शब्द आहेत असे, म्हणजे आता दिग्दर्शक हा शब्द त्यांचा आहे. हुतात्मा या शब्दाबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केली की आत्मा कसा हुता असेल, पण आत्मा या शब्दाचा शरीर असाही अर्थ आहे. किंवा महापौर, अर्थसंकल्प इत्यादी अनेक शब्द आहेत. मी त्यांची यादी आत्ता वाचत नाही इथे, पण खूप शब्द आहेत असे सावरकरांनी दिले. मराठी भाषेचे अभिमानी होते आणि त्यामुळं परकी शब्द मराठी भाषेतून गेले पाहिजेत अशी त्यांनी चळवळ केली. किंवा आणखीन एक विशेष चळवळ जी आजही दखल घेण्यास पात्र आहे अशी आहे. सावरकरांनी रत्नागिरीच्या तुरुंगामध्ये, रत्नागिरीच्या कालखंडामध्ये, तुरुंगात नव्हतं ते, रत्नागिरी तुरुंगातही काही दिवस होते नाही असं नाही, पण 1924 ते 1937 खरं म्हणजे त्यांना 5च वर्षाकरता रत्नागिरी जिल्ह्यात राहिलं पाहिजे, त्यानंतर तुम्ही मुक्त व्हाल असं सांगितलेलं होतं. पण ही मुदत 29 सालापासून 37 सालापर्यंत सरकारनं सारखी वाढवत आणली आणि 37 साली सुद्धा त्या कूपर मंत्रिमंडळानं ही अट घातली सरकारला, कारण काँग्रेसनं मंत्रिमंडळ स्थापन करण्याचं नाकारलं. त्यामुळे एक घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाला. म्हणून जे कूपर मंत्रिमंडळ आलं त्यांनी अशी अट घातली होती सरकारला त्यावेळच्या ब्रिटिशांच्या,
की सावरकरांची मुक्तता हा आमचा पहिला ठराव असेल. तेव्हा सावरकरांची मुक्तता झाली रत्नागिरीची. पण रत्नागिरीच्या या 24 ते 37 या 13 वर्षाच्या कालखंडामध्ये किंवा 14 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी प्रचंड काम केलं. भाषाशुद्धीची चळवळ केली. पण त्यापेक्षा महत्त्वाची म्हणजे सप्तशृंखला हा एक शब्दप्रयोग त्यांनीच केलेला आहे. 7 प्रकारच्या बेड्या ह्या हिंदू समाजाच्या पायामध्ये आहेत, त्या तोडल्या पाहिजेत. आणि त्या कोणत्या होत्या? स्पर्शबंदी, शिवाशिव. रोटीबंदी, तुझं अन्न मला चालणार नाही. बेटीबंदी, आंतरजातीय विवाह चालणार नाही. व्यवसाय बंदी, काही व्यवसाय हे मुसलमानांनीच करावेत, आम्ही करणार नाही. म्हणजे कासाराचा व्यवसाय करणं किंवा त्या कापूस पिंजण्याचा पिंजारी व्यवसाय. सावरकरांनी त्यासाठी किती कष्ट घेतले आपल्याला तिथे प्रत्यक्षामध्ये रत्नागिरीमध्ये पाहण्यासारखा आहे मुद्दा. म्हणून सांगतो, त्यांनी पतित पावन मंदिर जे उभं केलं ना, ते कुठल्या भावनेत ना, त्या काळामध्ये नाशिकला आंबेडकरांची राम मंदिर सत्याग्रहाची चळवळ चालू होती. 1930 ते 1935 हा जो चळवळीचा काळ आहे. सावरकरांनी त्याच्यापूर्वी 1928 साली म्हणजे 2 वर्ष आधी रत्नागिरीमध्ये तिथे विठ्ठल मंदिर आहे एक मोठं, त्या मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश असला पाहिजे याच्यासाठी म्हणून चळवळ केलेली आहे. इतकंच नव्हे तर तिथल्या शास्त्री मंडळींना असं आव्हान केलं त्यांनी की तुम्ही शास्त्रार्थ सांगा मला, का म्हणून या लोकांना बंदी. आणि त्या शास्त्रीय अशा स्वरूपाच्या संवादामध्ये त्यांना जिंकून मोठ्या समारंभानं सर्वांसह त्यांनी प्रवेश केला तिथे. पण दुसऱ्या दिवशी इंग्रज सरकारच्या शिपायांनी तिथे येऊन एक पुन्हा पाटी लावली की सवर्ण हिंदूंशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही. आणि तिथे एक पोलीस शिपाई उभा राहिला. कारण ब्रिटिशांनी असं आश्वासन दिलं होतं ना म्हणे 1857 नंतर त्या राणी सरकारने की आम्ही तुमच्या धर्मामध्ये कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करणार नाही. म्हणजे इंग्रजांचं सहकार्य घेऊन त्यावेळच्या शास्त्री मंडळींनी म्हणा किंवा त्यांनी केला नसेल प्रयत्न, पण ब्रिटिश अधिकाऱ्यानं त्याचा फायदा घेऊन पुन्हा ते मंदिर सर्वांना जे खुलं झालेलं होतं ते बंद केलं. पण ह्यावर उपाय म्हणून मग सावरकरांनी तिथे भागोजी कीर नावाचे त्यांचे जे मित्र होते आणि मोठे धनाढ्य होते त्यांच्याकडनं एक जागा घेतली आणि त्या जागेवर एक मंदिर बांधलं. ते पतित पावन मंदिर. आपण सर्वच पतित आहोत, त्यांना हा परमेश्वर प्रसन्न झालेला आहे आणि तो आपल्याला पावन करून घेतो आहे, ही त्यातली भूमिका. ते लक्ष्मी विष्णूचं मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये कुणीही अगदी भंगी माणूस सुद्धा प्रत्यक्ष तिथे पूजा करू शकतो. आणि खरोखर तिथे काही काळ एक भंगी मनुष्य पुजारी म्हणून होता. त्या मंदिराच्या आवारामध्ये एक विहीर खोदलेली आहे. ती विहीर सर्वांना खुली होती, आजही आहे अर्थात, पण त्या काळात 1930 साली लक्षात घ्या. म्हणजे एक गाव एक पाणवठा ही चळवळ सावरकरांनी सुरू केली एका अर्थानं. त्या मंदिराच्या आवारामध्ये दुकानं काढलेली आहेत. त्यात एक छोटं हॉटेल चालवायला दिलेलं होतं. त्या हॉटेलमध्ये सर्वांना प्रवेश होता. तिथली कब्बशी सर्वांना मिळत होती, कारण एक काळ असा होता की अस्पृश्य बांधवांना कब्बशी सुद्धा वेगळी द्यावी लागत असे. सावरकरांनी प्रत्यक्ष प्रयोग केला. तिथे पिंजाऱ्याचं एक दुकान एका ब्राह्मण माणसाला चालवायला दिलं त्यांनी. त्यांचं नाव भावे आडनाव. आणि त्या माणसाने त्यावेळेला की यंत्र नव्हती, पिंजाऱ्याची ती हे घेऊन धनुकडी घेऊनच बसावं लागत असे. तो चालवत असे. म्हणजे व्यवसाय बंदी प्रत्यक्ष मोडून दाखवली. वेदोक्त बंदी. पुष्कळदा मोठी माणसं सुद्धा काही गोष्टी अनवधानानं का होईना, गैरसमजानं का होईना चुकतात. त्यातला हा एक प्रकार आहे खरा
वेदोक्ताचा अधिकार हा ब्राह्मणांखेरीज अन्य कोणाला नाही, असा एक विचार कोल्हापूरच्या इतिहासामध्ये घडलेला आहे. आणि त्यावरून शाहू महाराज अतिशय संतापलेले होते. पण त्या काळामध्ये टिळकांनीही पण आपलं मत त्याच बाजूचं दिलेलं होतं. दुर्दैवाची गोष्ट आहे. टिळकांनी असं म्हटलं की वेदोक्ताचा अधिकार सर्वांना नाही. तसं सावरकरांनी सुद्धा एक बारीकशी गोष्ट अनवधानानं असेल किंवा कदाचित त्या एका लहरीमध्ये असेल, पण एक विचित्र गोष्ट केलेली आहे, तिचाही उल्लेख केला पाहिजे. डॉक्टर आंबेडकरांनी ज्या वेळेला बौद्ध पंथाचा स्वीकार केला त्यावेळेला, कारण त्यांनी असं म्हटलं होतं की मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, त्यांनी बौद्ध पंथाचा स्वीकार केला त्यावेळेला सावरकरांनी केसरीमध्ये लेख लिहिला. त्याच्यात असं लिहिलं की शेवटी आंबेडकरांची उडी तळ्यातच पडली. म्हणजे त्यांनी काही आपलं रिंगण सोडलं नाही. पण हे गौरवानं लिहिलं पाहिजे होतं, आनंदानं लिहिलं पाहिजे होतं, ते त्या काळात त्यांच्याकडनं घडलेलं नाही. खरं म्हणजे केवढा तरी उपकार आहे हा डॉक्टर आंबेडकरांचा. आणि त्यांना आपले इथले गाडगे महाराज त्यांनी हा सल्लाही दिलेला होता की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ख्रिस्ती किंवा मुसलमान होऊ नका. आणि ते बौद्ध झाले. हा हिंदू समाजावर फार मोठा उपकार आहे, कारण बौद्ध हे हिंदूच आहेत. ही आंबेडकरांची स्वतःचीच उक्ती आहे. डॉक्टर आंबेडकरांनी घटना लिहून काढली, त्याच्यामध्ये अगदी पहिल्या 2 पानामध्ये तुम्हाला हे वाक्य आढळेल की हिंदू म्हणजे ज्यामध्ये शीख, बौद्ध आणि जैन यांचाही समावेश आहे. डॉक्टर आंबेडकरांनी 1950 साली हे मान्य केलेलं आहे. 1956 साली त्यांचा अंत झालेला आहे. तेव्हा 6 वर्षामध्ये हे मत बदललं असं समजण्याचं काही कारण नाही आहे. तेव्हा सावरकरांनी त्या काळामध्ये जर त्यांचा गौरव केला असता तर फार आनंदाची गोष्ट झाली असती, हे खरं. पण वेदांचा अधिकार सर्वांना आहे हा विषय सावरकरांनी त्या काळात मांडला आहे, म्हणजे 1924 ते 37 या काळामध्ये. आणि आज वेद हे सर्वांना मिळू शकतात. आज इथे वेद मंदिर जे आहे त्या मंदिरामध्ये मुसलमान माणूस येऊन सुद्धा वेद शिकू शकतो. आज कोणाची शिकण्याची इच्छा नाही. आम्हाला वेद शिकण्यापासून परावृत्त केलं किंवा वेद शिकवले नाहीत असं ज्यांनी म्हटलं आहे त्यांनी वेद अवश्य शिकावेत. त्यांच्या असं लक्षात येईल की वेद शिकून काही फायदा नाही आहे. वेद म्हणणं ही जबाबदारी वाटली म्हणूनच ब्राह्मणांनी सुद्धा वेद म्हणणं सोडलं. आज किती ब्राह्मण वेद म्हणू शकतात किंवा वेदांचे अर्थ त्यांना कळतात, म्हणणाऱ्यांना तरी किती कळतात हे तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की वेद म्हणणं ही जबाबदारीच होती. हे काही त्याला आपण म्हणतो की फायद्याचं लक्षण होतं असं नाही. पण तो विषय बाजूला ठेवू आपण. वेदोक्त बंदी आणि शुद्धीबंदी हिंदू करून घेणं पुन्हा हे त्यांनी अगदी अंदमानमध्ये सुद्धा केलेलं आहे. त्यासाठी साधं विधी त्यांनी केलं की काय नाही, तुळशीचं पान खा आणि पाणी पी, तू हिंदू झालास. कारण त्यांना माहिती होतं की गोव्यामध्ये केवळ विहिरीत पाव टाकून लोकांना ख्रिस्ती केलेलं आहे. मग का नाही असे हिंदू? तेव्हा मी हिंदू झालो असं म्हणा, संपलं. ही शुद्धीबंदी त्यांनी म्हणजे शुद्धी करण्यासंबंधीची बंदी होती ती मोडली. आणि समुद्रबंदी हाही विशेष विषय आहे. अहो टिळकांना सुद्धा ते इंग्लंडमधून ज्या वेळेला परत आले होते त्यावेळेला लोकांनी विचारलं की का तुम्ही प्रायश्चित्त घेतलं का? मग त्यांनी सांगितले हो, मी काशीला जाऊन प्रायश्चित्त घेऊन आलेलो आहे. आणि त्यांना त्यातला हे अर्थ कळला होता की असं काही करण्याचं कारण नाही खरं. पण अशी लोकांची अपेक्षा असे की समुद्रावरनं गेला ना म्हणजे बाटला तो गेला. आणि याचा परिणाम खरं म्हणजे असा झाला की केरळमध्ये अनेक लोक मुसलमान तेवढ्यासाठी झाले की आम्हाला व्यापारासाठी जायचं आहे समुद्रावरनं, म्हणून हिंदू धर्म सोडला. किती मूर्ख लोक होते हे लक्षात दिलं. काश्मीरमध्ये जे झालं की आम्हाला हिंदू करून घ्या असं म्हणण्यासाठी मुसलमान लोक आले राजाकडे, पण त्यांना हिंदू करून घेतलं गेलं नाही. का तर तिथल्या पंडितांनी असं म्हटलं की यामुळे धर्म नष्ट होईल.
जर त्यावेळेला सगळ्यांना त्या मुसलमानांना हिंदू करून घेतलं असतं तर आज काश्मीरचा प्रश्न राहिला नसता. पण ही शुद्धीबंदी जी आहे, समुद्रबंदी ही जी आहे, ही घातक होती. हे सावरकरांनी लक्षात आणून दिलं. आजही या गोष्टीचा विचार केला पाहिजे, विशेषतः शुद्धीबंदीच्या संबंधात, की जे जे मुसलमान झालेले आहेत, ख्रिश्चन झालेले आहेत, त्या सर्वांना आग्रहपूर्वक म्हटलं पाहिजे की अरे तुमचे बापजादे हे हिंदूच होते, तेव्हा पुन्हा हिंदू व्हा, मी हिंदू झालो असं म्हणा, पुढे झालं. बाकी काही आवश्यक नाही. कारण त्यानं तुमची या देशासंबंधीची सुद्धा निष्ठा ही स्पष्ट होणार आहे. आणि अंधश्रद्धा निर्मूलन हे एका अर्थानं हे सावरकरांनी त्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण या जात्युच्छेदक निबंध तर त्यांनी लिहिलेच, पण त्यांनी विज्ञाननिष्ठा जी लोकांना शिकवली ती सुद्धा विलक्षण आहे. मित्रहो, आजच्या काळामध्ये कितीतरी विचार हे असे सावरकरांचे स्वीकार्य असे आहेत. सद्यस्थिती असा विषय केवळ सांगायचा म्हणून मी सांगितला, पण सद्यस्थितीमध्ये सुद्धा सावरकर हे संदर्भहीन झालेले नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रामुख्यानं मी 2 गोष्टी तुमच्याकडे मांडल्या. एक, सावरकर हे उपेक्षित आहेत, फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची उपेक्षा झालेली आहे आणि आपण नतद्रष्ट लोक आहोत, आपण कृतघ्न लोक आहोत. सावरकरांचा जसा गौरव व्हायला पाहिजे होता तसा आपण केलेला नाही. आणि याची कारणं कदाचित अशी असू शकतील की सावरकरांबद्दल आपले गैरसमज आहेत. ते मुसलमान विरोधक आहेत, ते गांधी विरोधक आहेत, ते दहशतवादी आहेत वगैरे. पण सावरकर तसे नाहीत. आणि सावरकर त्या उलट विज्ञानवादी आहेत, जातीभेद न मानणारे आहेत, समाजामध्ये एकत्व असावं असं मानणारे आहेत, लोकशाहीवादी आहेत. असे सावरकर हे खरोखर अत्यंत वंदनीय असे आपल्या देशामध्ये झाले आहेत. त्याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. आज या जयंतीच्या निमित्तानं एवढे सगळे विचार या माझ्या तोडक्या भाषेमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केला. आपण सर्वांनी अत्यंत शांतपणानं ऐकून घेतले. खूप वेळ झाला आहे, 9:15 वाजलेले आहेत. इतका वेळ आपण बसलात त्याबद्दल धन्यवाद.